नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. फुलंब्री शहरातील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे माजी जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत फुलंब्री शहरात 350 लाभार्थ्यांना भांड्यांचा संच वाटप करण्यात आला आहे. वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिर येथे श्रावणात हे शिवभक्तांची मोठी वर्दळ असते. श्रावणात येणाऱ्या भाविकांना सोयीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्तानं जय्यत तयारी करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये आता वाक्ययुद्ध सुरू आहे. या सगळ्या प्रकारावर दानवेंना सत्तारांचे प्रत्युत्तर दिलंय. बघूया. अब्दुल सत्तारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकत त्यांचे सगळे काळे कारनामे शोधले पाहिजे. पुढे पुढे पहा काय होतं, असं रावसाहेब दानवे यांचा सत्तारांना सूचक इशारा दिलाय. अजिंठा कोऑपरेटिव्ह पतसंस्था बँकेतील 97.41 कोटीच्या अपहार प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसंच शिक्षण, आरोग्य सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचं राज्याचे पवन आणि अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी दिलेल्या निधीचा विनियोग काटेकोरपणे करून शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचवा असं आवाहन त्यांनी केलंय. श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 12वे ज्योतिर्लिंगांपैकी संभाजीनगरातील वेरूळ येथील पवित्र महादेव मंदिरात जाऊन भगवान शंकराचा जल अभिषेक करून बेलपाट वाहिलाय. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकरी सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संभाजीनगर येथे बैठक घेतली. शिवसंकल्प मोहिमेत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्न संदर्भात सदरील बैठक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीणा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिकात्मक मशाल दाखवून सदस्य नोंदणी करून आणि बॅनर लावून शुभारंभ केलाय. शिवसेना मनामनात आणि घराघरात पोहोचवण्याचं शिवसैनिकांना अंबादास दानवे यांनी आवाहन केलंय. जालना येथील हॉटेल मधुबन येथे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे स्वागत समितीचे कार्याध्यक्ष अरुण गिरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.